सखा माझा ज्ञानेश्वर असं बोलून आम्हीही निघालो पंढरपूरच्या दर्शनासाठी. दर्शनासाठी गेल्यावर बाहेर असं छान वातावरण झालं होतं, जिथे की खरंच खूप बघण्यासारखं होतं. पण इथे एक अर्ध्या तासामध्ये एवढी गर्दी झाली की म्हणजे खूप बेकार गर्दी झाली होती. जिथे की 6:30ला कोणीच नव्हतं तिथे. ते 7:30-8ला एवढी तिथे गर्दी झाली की बस. तिथे मंदिरं होती. आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं आणि मी माझ्या मम्मीचा पदर कधीच सोडत नाही. गावाला गेलो तरीही नाही आणि आता मंदिरात मम्मीसोबत आहे तरीही मी नेहमी मम्मीच्या पर्सलाच हात लावत होती. तिथे फुलं आणि तुळशीची पानं होती, जी की आपण नेहमी फुलांचा हार असं देवाला आपण देतो. पण पंढरपूरमध्ये जास्त तुम्हाला तुळशीच्या पानांचा हार हा देवाला अर्पण केला जातो. ही तिथली स्पेशालिटी आहे. आणि तिथे काका बसले होते जे की बोलत होते की आई-वडिलांच्या नावाने तुम्ही दान-धर्म करू शकता. मम्मी मला विचारत होती. बोललं कर. मम्मी ही आजी आणि आजोबाच्या नावांनी तिथे तिने पावती फाडली. आजी-आजोबा एक्सपायर झालेत. त्याच्यामुळे तिला असं काहीतरी वाटलं आणि ती तर इथे दर्शन घेत असताना ते फूल अचानक पडलं. म्हणजे मी जसं काय त्या देवाला असं स्पर्श केला, तसं ते फूल पडलं. मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे काहीतरी अशी फील झालं मला. ह्या नवसाला पावणारा देव आहे, असं तिथे म्हटलं जातं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण मी नेला होता. म्हणजे फोन अलाउड नव्हता, पण मी नेला होता आणि तिथला व्हिडिओही काढला. छान असं देवाचं दर्शन घेतलं. मम्मीनेही घेतलं. पुढे गेलो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला तीर्थ दिलं. हे बघा, छान असं दर्शन घेतलं आणि पुढे ते काका तीर्थ वाटत होते. ते घेतलं मी आणि चुकून मी चुकीचा हात पुढे केला तर ते काका मला सांगत होते, नाही ह्या हातात नाही घेत, त्या हातात घेतात. ते मी हे केलं तिथे. पुढे गेलो आम्ही आणि मेन दर्शनाला आणि काही फोटोज वगैरे काढून घेतले. फोटोज वगैरे काढताना आम्ही मेन दर्शनाच्या लाईनीला लागलो. यांना गजरे घ्यायचे होते. सगळ्यांनी गजरे वगैरे काय काय असतं ते सगळं घेतलं. मला आवडत नाही अजिबात. पुढे गेल्यावर एवढी लाईन होती की बेकार. म्हणजे कुठून कुठून जात होती. दर्शन आम्हाला 400 मीटर हे जायचं होतं. तिथे आम्हाला 2.5 ते 3 तास लागलं. आम्ही दर्शन घेताना असं वर जायचो, खाली यायचो, खाली जायचो, वर जायचो, आतमध्ये जायचो. असंच 2.5 तास आमचे कसे गेले हे आम्हाला बिलकुलही कळलं नाही. पुढे गेल्यावर